मुख्य मराठा समाजाची समस्या काय आहे की उत्तम शेती, मध्यम उद्योग आणि बरोबर, कनिष्ठ नोकरी बरोबर, हे आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे. बरोबर. आपले अनेक शेतकरी नेते गेली 75 वर्ष स्वातंत्र्यानंतर सातत्याने प्रयत्न करतायत की उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव भाव मिळाला मिळाला. पाहिजे. आपण जसं सांगितलं तसं डाटा असं सांगतो की महाराष्ट्रातले शेतकरी जे आहेत ते 70% शेतकरी हे 1 हेक्टरपेक्षा म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले आहेत. त्यात बहुतेक लोक हे दुष्काळी भागामध्ये आहेत, जिरायत शेती आहे, डोंगर भागातली शेती आहे. म्हणजे 50% कमी शेतकरी ह्यांचं क्षेत्र पिकाऊ असेल. आता डॉक्टर नीरज हाटेकर जे आपले मुंबई विद्यापीठाचे इकॉनॉमिक्स विभागाचे प्रमुख होते. त्यांनी असा डाटा प्रसिद्ध केलेला आहे, की मुंबई जर वगळली, तर महाराष्ट्राचं म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राचं अर्थकारण हे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे, त्याचं उत्पन्न अत्यंत कमी आहे. एकीकडं आपल्याकडं चर्चा चालली आहे, की भारत आर्थिक महासत्ता होणार. म्हणजे अमेरिका, त्याच्यानंतर चायना, त्याच्यानंतर जर्मनी, त्याच्यानंतर जापान आणि आता भारत 5वी इकॉनॉमी आहे. पण दरडोई उत्पन्न जर आपण पाहिलं, तर भारतातल्या अनेक लोकांचं कमीच आहे. कारण असं आहे, की आज जर आपण बघितलं शेतीमालाला परवडणार असा भाव मिळत नाहीये. आणि दुसरं शेतीमाल उत्पादित झाल्यानंतर सरकार ते विकत घेतं आणि या देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतं. बरोबर, तर एकीकडं शेतीचा उत्पादन केलेला माल हा सरकार मोफत वाटतंय. बरोबर. दुसरीकडं सरकार शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत केंद्र सरकार 6,000 आणि महाराष्ट्र सरकार 6,000 असे 12,000 रुपये देते आणि महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना 1,500 रुपये महिना म्हणजे 18,000 रुपये देतात. म्हणजे शेतकरी कुटुंबाला सरकारवर जे काही पैसे मिळतात बँकेमध्ये येतात त्याला अनुदान म्हणू शकतो किंवा सवलत म्हणू शकतो. त्याच्यावर अवलंबून राहायला लागतात. याचा अर्थ सरकारला सुद्धा मान्य आहे की शेती ही परवडत नाही. दुसरं मानसिकतेबद्दल मला आपल्याला सांगायचंय, की आपल्याकडे काय सांगितलं जातं, अंथरूण बघून पाय पसरावे. पाय पसरावे. दुसरी गोष्ट, पैसा वाईट असतो, पैशानी संबंध बिघडतात, पैशापासनं लांब राहा. आता मला डॉक्टर साहेब 21व्या शतकामध्ये खरंच सांगा, पैशाशिवाय कुठली गोष्ट घडू शकते का? मग नेमका हा जो सगळा मराठा समाज आहे, हा शेतीवर अवलंबून आहे. शेतीलाच उद्योग समजतोय आणि ती परवडत नाही. आणि शेतकरी आत्महत्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये 1990 पासून मोजलं गेलं. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली. मग कर्जमाफी आली शेतकऱ्यांसाठी. बरोबर. या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाची मानसिकता आपण कशी बदलू शकतो? तुम्ही अनेक पुस्तकं वाचलेलीत. कुठली पुस्तकं वाचली तुम्ही? जागतिक स्तरावर प्रसिद्ध पुस्तकं वाचलेलीत. काय नेमकं तुम्ही त्यात वाचलंय? बरोबर दादा. आता तुम्ही हा जो काही विस्तृत असा पट मराठा समाजाचा, शेतीचा आणि त्याच्यासोबतच्या अर्थकारणाचा मांडला, यातील 3 मुद्दे मला फार महत्त्वाचे वाटले, की पैशाबद्दलच्या असलेल्या गैरसमजुती, ज्या मिथक स्वरूपात आमच्या मेंदूवरती आपण त्याला बंबार्डिंग म्हणतो किंवा ब्रेन वॉशिंग म्हणतो, त्यात कशा पद्धतीने टाकलेल्या आहेत, पैसा वाईट कसा असतो. दुसरं आम्ही शेतीच्या त्याच गोष्टींवरती कसं अवलंबून राहिलंय आणि तिसरं मग यातून बाहेर पडायचं, तर मग आपल्याला काय करावं लागेल? या संदर्भानं दादा आता जे रिच डॅड पुअर डॅड नावाचं एक जागतिक स्तरावर प्रचंड खपाचं पुस्तक आहे. एक त्याचा गरीब बाप आणि मित्राचा श्रीमंत बाप. मग याच्यामध्ये पैसा नेमकं काम कसं करतो याच्याविषयी त्यानं विवेचन केलंय, की पैशाला तुम्ही कामाला कशा पद्धतीनं लावलं पाहिजे. आज आम्ही दुर्दैव असं म्हणूया, की पैशाकडे आम्ही प्रोडक्शन म्हणून पाहतच नाही. पैसा केवळ आम्ही आउटपुट म्हणून पाहतोय, की एखाद्या गोष्टीतून आम्हाला मिळतो तो फक्त पैसा. पण पैशातून पैसा मिळू शकतो, ही आमची मानसिकताच अजून तयार झालेली नाही. त्याच्याबरोबर गोष्ट पैसे पाण्याची हे एक महाराष्ट्रीयन लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे, तुमचे चांगले मित्र आहेत दादा. त्यांनी एक सुंदर असं व्यावहारिक जीवनातले अनुभव त्यात लिहिलेत आणि पैशाची मानसिकता कशी बदलली पाहिजे, पैशाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे त्याच्यात ते लिहितात. ॲटॉमिक हॅबिट नावाचं एक सुंदर असं पुस्तक आहे. त्याच्यामधील तुमच्या छोट्या छोट्या सवयी आणि पैशाकडे पाहणारा तुमचा अप्रोच जर बदलला, तर किती प्रमाणामध्ये तुमच्या मनामध्ये बदल होतील आणि ते प्रत्यक्षात दिसतील हे आपण सांगू शकतो. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक मला जे एक वाटलं,
जो आपल्या आजच्या पॉडकास्टचा पण विषय आहे दादा, की सायकॉलॉजी ऑफ मनी. नेमकं या पैशाचं मानसशास्त्र कसं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता ही 4ही 5ही किंवा त्याच्यानंतरही अनेक पुस्तकं जेव्हा वाचली आणि त्याच्यातलं एक मला महत्त्वाचं लक्षात आलं, जो आपल्या मराठा समाजाच्या शेतीशी किंवा व्यवसायाशी फार निगडीत आहे. आपण आसमानी सोबत सुलतानी असं संकट म्हणायचो किंवा शेतकरी बी पेरतो. जसं तुम्ही मिथक सांगितलं तसं तो काळ्या आई म्हणून त्या जमिनीला पाहतो आणि मग भावनिकरित्या आपल्याला गुंतवलं जातं. एखादी शेती उद्योगासाठी वापरत असेल, तर मग तू आई समजतो तिला आणि तिला तू काही पिकवणार नाहीयेस का? तर या खोट्या गैरसमजुती आमच्या मनावरती ज्या बिंबवल्या आहेत, त्याच्यातली पहिली ही एक समजूत आम्ही खोडून काढली पाहिजे, की पैसा वाईट असतो. आता आपल्याला एखाद्याला मदत करायची असेल तरीच पैसा लागणार आहे. म्हणजे आपली दातृत्वाची भावना जरी करायची असेल, एखाद्याला मदत करायची आहे, दवाखान्यात आजारी आहे म्हणून, तरी पैसा लागणार आहे. मुलांचं ॲडमिशन घ्यायचं तरी पैसा लागणार आहे. घर बांधायचं तरी पैसा लागणार आहे. कपडे घ्यायचे तरी पैसा लागणार आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून ब्रश करण्यापासून तर रात्री झोपणाऱ्या अंथरुणापर्यंत असं कोणतं क्षेत्र आहे जे तुमचं फुकट होतंय? तर पैसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य असं अंग आहे. जसं आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा आहे. पण या 3 प्राथमिक गरजा जरी असल्या, तरी अन्न विकत घेणार कसं? पैशातून. वस्त्र येणार कुठून? पैशातून. आणि निवारा येणार कुठून? तर पैशातून. आणि या पैशाचं मूळ जर काय असेल, तर ती तुमची कमवण्याची मानसिकता. म्हणजे दादा तुम्हीच नेहमी सांगत असतात, की आधी डोक्यात पैसा यावा लागेल, तेव्हा तो खिशात येईल. मग आमच्या डोक्यातच जर पैसा नसेल, चरितार्थ चालवत असताना आम्हाला फक्त वाटत असेल, की आम्ही रेग्युलर करतोय तीच कामं, पण त्यातून वेगळं काय? दादा तुमच्याच माध्यमातून आम्हाला विलास शिंदे सरांशी जेव्हा भेटता आलं सह्याद्री फार्म्सच्या, आणि आपण ज्या समस्या वारंवार मांडतो, की शेतीचं विभाजन होतंय, दुष्काळामुळे शेती परवडत नाहीये आणि आम्ही रॉ मटेरियल सप्लाय करतोय तितका परतावा आम्हाला मिळत नाही, आणि त्याचं एक लॉजिकल सुंदर असं उत्तर तुम्ही सांगितलं, की जर शासनाला मोफत राशन वाटायचंय, तर तुम्हाला तो भाव देऊच शकणार नाही. म्हणजे तुम्हाला शेतीमालाच्या कच्च्या मालाला भाव मिळू शकणार नाहीये. मग तुम्हाला प्रक्रिया केंद्र उभारावी लागणार आहे. मग आता याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. सह्याद्री फार्म्स मी प्रेक्षकांना सांगेल, की दादांच्या माध्यमातून आम्हाला ते पाहता आलं, भेटता आलं. तर साधा टोमॅटोचा भाव तुम्ही पाहिला आणि केचपचा भाव पाहिला, तर फक्त भाषणांमधून, मुलाखतींमधून आपण सांगत असताना त्याच्यावरती नेमकी कृती विलास शिंदे सरांनी केली आणि त्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला प्रचंड नफा त्यातनं त्यांनी मिळवून दिला. त्यांनी तसंच द्राक्षावरती बऱ्याच प्रक्रिया केल्या, त्यातनं परतावा मिळवून दिला. आपल्या सगळ्यांचा मित्र मिथिलेश, कोकणामध्ये पूर्वी फणसं नव्हती का? तर होती. कोकणामध्ये शेती नव्हती का? तर होती. काम करायला माणसं नव्हती का? तर होती. मग का फणस जागतिक स्तरावर जाऊ शकत नव्हतं? तर ती मानसिकता नव्हती. जी चौकट, दादा तुम्ही नेहमी सांगता, की चौकटी बाहेरचा विचार करा. तर तो विचार मिथिलेश आणि त्यांच्या वडिलांनी केला आणि आज जॅकफ्रूट किंग म्हणून संबंध भारतामध्ये ते प्रसिद्ध आहे. मग मूळ प्रश्न कुठे आहे? तो मानसिकतेचा. आज माझे आजोबा, माझे काका, माझे वडील, माझा भाऊ सुद्धा आता कापसाचं उत्पादन घेतोय, पण एखादी आउटलेट वस्त्र उद्योगाचं काढावं असं एकत्र येऊन शेतकऱ्यांना वाटत नाही, कारण ती आमची मानसिकताच नाहीये. तर ती मानसिकता सगळ्यात पहिले आम्ही बदललं पाहिजे. पैशाविषयीची दादा तुम्ही जे मिथकं सांगितलीत ती आम्ही बदलली पाहिजे आणि आमच्या डोक्यामध्ये पैसा ही आमचा, आपण जर धर्म अर्थ काममोक्ष पाहिलं संस्कृतीमध्ये, तर धर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर अर्थ आहे. म्हणजे धर्मानंतर जर काही महत्वाचं असेल जगायला, तर तो अर्थ आहे आणि अर्थाला म्हणजे तुमच्या जीवनाला अर्थामुळेच अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे या खोट्या गैरसमजुती जे सांगणार असतील ना, तर त्यांनी किती पैसे कमवलेत हे आधी ऐका आणि करोड रुपये कमवल्यानंतर मग तुम्ही सांगा, की माणसं महत्वाची आहेत, पैसा महत्वाचा नाहीये. कारण आमच्या समस्या सोडवण्यासाठी जेव्हा माणसं येतात, त्याच बरोबरीने येणारा पैसा लागत असतो.